नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत डिव्हिजन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस. तर चला हे आपण एक्झाम्पलने समजून घेऊया. सपोज फर्स्ट एक्झाम्पल आहे 3⁵ अपॉन 3⁵. तर हे काय होईल? 3⁵ म्हणजे काय? 3 ला 5 वेळा मल्टिप्लाय करायचं. तर करून घेऊया. 3 × 3 × 3 × 3 × 3 आणि 3⁵ म्हणजे काय? 3 ला 3 वेळा मल्टिप्लाय करायचं म्हणजेच 3 × 3 × 3. तर असं केल्यामुळे काय होईल? हा 3 आणि हा 3 कॅन्सल होईल, हा 3 आणि हा 3 कॅन्सल होईल, 3 आणि 3 कॅन्सल होईल, म्हणजे आपल्याला मिळेल 3 × 3 म्हणजेच 3². आणि जर तुम्ही पाहिलं तर 2 म्हणजे काय आहे? 5 - 3 ना. 3⁵ - 3. म्हणून आपण असं बोलू शकतो, जर कोणतीही नंबर असेल a अपॉन a⁴m अपॉन a⁴n कॅल्क्युलेट करायला गेलो तर आपल्याला मिळेल a⁻m - n. म्हणजे हे पहा, जर का बेस सेम असेल आणि तुम्हाला असं दिलं असेल a⁻m अपॉन a⁻n, तर याला तुम्ही असं लिहू शकता a⁻m - n. सपोज 5⁴ अपॉन 5⁵ असं दिलं असेल तर हे काय होईल? हे पहा, इथे बेस सेम आहे 5, मग बेस आहे तोच लिहायचा आणि या पॉवर्सची सबट्रॅक्शन करायची म्हणजेच 4 - 3 म्हणजे हे आपल्याला मिळेल 5⁻1 म्हणजेच 5. तर अशा प्रकारे आपण इंडायसेसची डिव्हिजन करू शकतो. बेस सेम असेल तर फक्त बेस आहे तोच लिहायचा आणि पॉवर्सची सबट्रॅक्शन करायची. न्यूमरेटरला जी पॉवर आहे त्याच्यामधून डिनोमिनेटरला जी पॉवर आहे ती सबट्रॅक्ट करायची. तर आता आपण a⁻0 म्हणजे किती हे फाइंड करूया. आपल्याला सगळ्यांना माहित आहे, इफ a is not equal to 0 then a⁻m अपॉन a⁻m is equal to 1. म्हणजे जर a हा 0 नसेल तर a⁻m अपॉन a⁻m हा 1 असेल. कारण कोणत्याही नंबरला त्याच नंबरने डिव्हाइड केलं तर आपल्याला काय मिळतं? 1च ना. आणि आपण आता प्रॉपर्टी पाहिली, जर बेस सेम असेल तर आपण याला काय लिहू शकतो? बेस आहे तो लिहायचा आणि या पॉवर्सची सबट्रॅक्शन करायची म्हणजेच m - m. तर हे काय होईल? m मधून m सबट्रॅक्ट केला तर आपल्याला काय मिळेल? 0 म्हणजेच a⁻0. आणि हे पहा, a⁻m अपॉन a⁻m काय आहे? 1. आणि हे पण आपण तेच कॅल्क्युलेट केलं आहे ना, a⁻m अपॉन a⁻m. तर हे काय मिळाले आपल्या a⁻0. म्हणून आपण असं बोलू शकतो ना की a⁻0 इज इक्वल टू a⁻0 इज इक्वल टू 1. हे पहा, आपण इथूनच फाइंड केलं आहे. a⁻m अपॉन a⁻m ची व्हॅल्यू 1 आहे आणि इथून ती व्हॅल्यू आपल्याला a⁻0 मिळाली आहे. म्हणून आपण बोलू शकतो a⁻0 इज इक्वल टू 1. तर आता आपण पाहूया a⁻m म्हणजे काय. तर a⁻m ला आपण असं लिहू शकतो ना, a⁻m इंटू 1. कोणत्याही नंबरला आपण 1 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 30 नंबर मिळते ना. म्हणून आपण असं लिहू शकतो a⁻m इज इक्वल टू a⁻m इंटू 1. आता हे पहा, a⁻m अपॉन a⁻m काय आहे? 1. मग इथे आपण 1च्या जागी व्हॅल्यू टाकूया a⁻m इंटू a⁻m अपॉन a⁻m. तर आता आपल्याला हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मल्टिप्लिकेशन करताना आपण काय करतो? न्यूमरेटरला ज्या नंबर्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरला करतो आणि डिनोमिनेटरला ज्या नंबर्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन डिनोमिनेटरला करतो. तर हे पहा, a⁻m म्हणजे काय? a⁻m अपॉन 1. तर हे आपण करून घेऊया. a⁻m इंटू a⁻m
अपॉन 1 इंटू ए रेज टू एम म्हणजे ए रेज टू एम. तर आता हे मल्टिप्लिकेशन करूया. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस. जर का बेस सेम असेल तर आपण ते मल्टिप्लिकेशन करताना पॉवर्सची ॲडिशन करतो. म्हणजे ए आहे तोच ठेवायचा आणि इंडेक्स काय येईल -m + m अपॉन ए रेज टू एम. तर -m + m काय होईल 0. ए रेज टू 0 अपॉन ए रेज टू एम. कारण m मधून m सबट्रॅक्ट केल्यावर आपल्याला मिळेल 0. आणि हे पहा आता आपण फाइंड केलं आहे ए रेज टू 0 ची व्हॅल्यू काय आहे. ए रेज टू 0 ची व्हॅल्यू आहे 1. मग आपण इथे 1 अपॉन ए रेज टू एम असं लिहू शकतो. म्हणजेच आपण बोलू शकतो ए रेज टू -m इज इक्वल टू 1 अपॉन ए रेज टू एम. आणि जर का m ची व्हॅल्यू 1 असेल तर काय मिळेल आपल्याला ए रेज टू -1 इज इक्वल टू 1 अपॉन ए रेज टू 1 म्हणजे 1 अपॉन ए. म्हणजेच ए रेज टू -1 इज इक्वल टू 1 अपॉन ए. इफ m इज इक्वल टू 1. जर m ची व्हॅल्यू 1 असेल तर आपल्याला असं मिळालं आहे ए रेज टू -1 इंटू इज इक्वल टू 1 अपॉन ए. आपण आता ए मल्टिप्लाय बाय 1 अपॉन ए असं केलं तर आपल्याला काय मिळेल 1 ना. म्हणजेच ए इंटू 1 अपॉन ए काय आहे ए इनवर्स इज इक्वल टू 1. ए आणि ए इंटू ए रेज टू -1 यांचं मल्टिप्लिकेशन आहे 1. म्हणून आपण बोलू शकतो की ए रेज टू -1 इज मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ ए. ए इंटू ए रेज टू -1 आहे 1. म्हणून आपण बोलू शकतो ए रेज टू -1 इज मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ ए. सपोज तुम्हाला 3/5 चा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स काढायचा असेल तर तो काय येईल 3/5 रेज टू -1 म्हणजेच 5/3. म्हणजेच कोणत्याही नंबरचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स काढायचा असेल तर तो असणार ती नंबर रेज टू -1. आणि हे पहा आपण 3/5 इंटू 5/3 केलं तर आपल्याला आन्सर 1 मिळेल. हे पहा हे कॅन्सल होतील त्याच्यामुळे आपला आन्सर 1 मिळेल. आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 येत आहे त्याच्यामुळे हे दोघे एकमेकांचे मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स आहेत. आता आपण 2/3 रेज टू -4 हे कॅल्क्युलेट करूया. तर हे काय होईल 1/2/3 रेज टू 4. कारण आपण आत्ताच पाहिलं ए रेज टू -m इज इक्वल टू 1 अपॉन ए रेज टू m असतं. म्हणून 2/3 रेज टू -4 इज इक्वल टू 1 अपॉन 2/3 रेज टू 4 असं आपण लिहू शकतो. तर हे काय होईल 2/3 रेज टू 4 म्हणजे काय 2/3 ला 4 वेळा मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच 2/3 इंटू 2/3 इंटू 2/3 इंटू 2/3. तर हे काय होईल 1 अपॉन. तर हे काय आहे पहा 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 म्हणजेच 16 आणि 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 म्हणजेच 81. तर हे काय मिळालं आहे आपल्याला 16/81. म्हणजेच हा डिनोमिनेटर आहे हा न्यूमरेटरला जाईल आणि अपॉन 16 म्हणजे हे आपल्याला मिळालं आहे 81/16. आणि आपण जर का पाहिलं तर 81 काय आहे 81/16 काय आहे 3/2 रेज टू 4 असंच ना. म्हणून आपण असं बोलू शकतो की A/B रेज टू -m
इज इक्वल टू बी अपॉन ए रेज टू एम. हे पहा, आपण इथून पाहिलं आहे 2/3 रेज टू -4 इज इक्वल टू 3/2 रेज टू 4 आला आहे. म्हणून आपण बोलू शकतो a अपॉन बी रेज टू -m इज इक्वल टू बी अपॉन ए रेज टू m. म्हणजे जर का 2/5 रेज टू -4 असेल तर याला आपण 5/2 रेज टू 4 असं लिहू शकतो. आता आपण -1 रेज टू n याची व्हॅल्यू फाइंड करूया. तर मी सांगते ही व्हॅल्यू आहे 1 इफ n इज इवन आणि -1 इफ n इज ऑड. तर हे कसं येते पाहूया. जर का n ची व्हॅल्यू इव्हन असेल, इव्हन म्हणजे 2, 4, 6, 8 अशी, तर आपण घेऊन पाहूया. -1 रेज टू सपोज 4 घेतलं तर हे काय होईल. -1 रेज टू 4 म्हणजे -1 इंटू -1 इंटू -1 इंटू -1. म्हणजे हे पहा, -1 इंटू -1 काय होईल 1. -1 इंटू -1 काय होईल 1. म्हणजेच 1 मल्टिप्लाय बाय 1 होईल 1. म्हणून आपण बोलू शकतो जर का n इव्हन असेल तर -1 रेज टू n ची व्हॅल्यू असेल 1. आता n ऑड घेऊन पाहूया. सपोज 5 घेतलं, -1 रेज टू 5, तर हे काय होईल. -1 ला 5 वेळा मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच -1 इंटू -1 इंटू -1 इंटू -1 इंटू -1. म्हणजेच हे आपल्याला मिळेल. हे पहा, हे आहे, हे काय आहे -1 इंटू -1 होईल 1, -1 इंटू -1 होईल 1 आणि हे -1. मग हे आपल्याला मिळेल -1. म्हणजे आपण असं बोलू शकतो की -1 रेज टू n ची व्हॅल्यू असेल 1 जेव्हा n इव्हन असेल आणि याची व्हॅल्यू असेल -1, याची व्हॅल्यू असते -1 जेव्हा n ऑड असेल. तर थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये एवढंच पाहिलं. a रेज टू m अपॉन a रेज टू n असं दिलं असेल तर तुम्ही त्याला असं लिहू शकता a रेज टू m मायनस n. म्हणजे जर का बेस सेम असेल तर जो आहे तो बेस लिहायचा आणि न्यूमरेटरच्या पॉवरमधून डिनोमिनेटरची पॉवर सबट्रॅक्ट करायची. म्हणजे a रेज टू m मायनस n असं मिळेल. आणि a रेज टू 0 ची व्हॅल्यू असते 1 जेव्हा a इज नॉट इक्वल टू 0 असेल. म्हणजे a 0 शिवाय कोणताही असला तरी आपण a रेज टू 0 ची व्हॅल्यू 1 लिहू शकतो. आणि a रेज टू मायनस m इज इक्वल टू 1 अपॉन a रेज टू m असं लिहू शकतो. आणि a अपॉन b रेज टू मायनस m ला आपण b अपॉन a रेज टू m असं लिहू शकतो. आणि -1 रेज टू n ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर ती 1 असते जेव्हा n इव्हन असेल आणि -1 रेज टू n ची व्हॅल्यू -1 असते जेव्हा n ऑड असेल. तर अशा प्रकारे आपण एवढ्या कन्सेप्ट्स या व्हिडिओमध्ये पाहिल्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 28 सॉल्व करणार आहोत. तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू.